साठी अंकुश वेल्डिंग वर्कशॉपचे सर्व अनिलजी मार्के यांच्या वतीने कुठल्याही फलंदाजाने जर सलगचे 3 षटकार लगावले तर त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। मॅच इज ऑन, सामना सुरू। दोन्ही टीमला शुभेच्छा। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच आदरणीय दीपेशजी बिराडे सर। पुनश्च एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। ग्रामस्थ मंडळ डोंगरनावे आयोजित राष्ट्रवादी चषक डोंगरनावे 20-25 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। सेमीफायनल नंबर 2 एकीकडे आदर्श 11 धानिवली, दुसरीकडे रविराज ब्लास्टर्स जांभुडे असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। सलगचे 2 चेंडू दोन्हीही वाईट पाहायला मिळतात। जणू काही घरी थकून यावं आणि थकून बसल्यावरती पहिल्याच घासाला खडा लागावा, अगदी सुरुवात तशी झाली आहे। पहिले 2 बॉल दोन्ही आव्हानदर्शी आणि धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल। आदर्श 11 धानिवली संघ थोडासा बॅकफुट वरती नक्की पाहायला मिळतोय। रविराज ब्लास्टर आज संघ फ्रंट फुट वरती यावेळेस हॅमर करलाय, कॅचचा देखना स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय। एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर। व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषा पलीकडे। मात्र पंचांच्या निर्णयाचे चौकार मिनिमम 4 धावा आलेल्या आहेत। धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती पहिले 2 चेंडू दोन्ही आव्हानदर्शी पाहायला मिळाले आणि त्यानंतर आलेला चौकार कुठेतरी थोडीशी संजीवनी प्रदान करेल। यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो। झाली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी फलंदाज जयची। टक्के आपण पंचांना देखील संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती। डबल फिगर 10 फूट आपल्याला पाहायला धावसंख्या म्हणून काय इशारा आणि समाप्त होईल। पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतो। रविराज ब्लास्टर जांभुडे संघाची पाहायला मिळेल। सुरुवात मैदानावरती नक्की आपल्याला पाहायला मिळेल। वेळ वाचवणं गरजेचं आहे।
सातत्याने आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण देखील असतात, इथे देखील आयोजकांना सहकार्य करणं आपला धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावर 50 ऑन द बोर्ड. आता फार एंड कडून गोलंदाजी ट्रॅक ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज मंगेश, पाहूया मंगेशच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, आज से पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता, असं भरोसा दाखवलाय मंगेश वरती. ओव्हर नंबर 2 वरती पाहूया त्या भरोस्याला साजेशी अशी कामगिरी मंगेशच्या मार्फत केली जाईल की नाही. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. आज तुम्ही आयोजन समितीला बोलाल की तुम्ही पार्टी द्या तर ते तुम्हाला पार्टी देऊ शकतात, मात्र ते तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा प्रत्येकाच्या माध्यमातून असेल याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा, 15 ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. रविराज ब्लास्टर्स जांभुडे विपक्ष आदर्श 11 धानिवली अशी मैदानावरती लढत पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती मंगेश. ओव्हर नंबर 2 मध्ये राईट मोदा विकेट, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. तेज सर्राट चेंडू, गती गती आणि गती पाहायला मिळाली. वेगाची भीती काय असते, वेगाचा भय काय असतो मैदानावरती दाखवत असताना सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक लाईन, अचूक लेन, अचूक टप्प्यावरती भेदक मारा ही ओळख आहे मंगेशची. म्हणून या दुसऱ्या ओव्हरमध्ये मंगेशच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती देणं सोपं आहे, स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ती पेलणं अवघड गोष्ट. आणि मैदानावरती मंगेशच्या मार्फत ते सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू हवेमध्ये होता, डाऊन द बॉल, फिल्डर आले, फटका फसला आणि धक्का बसला. धक्का क्रमांक पहिला मैदानावरती लागत असताना रविराज ब्लास्टर जांभुडे संघाला फलंदाज जय. विकेटचं पतन झालंय. ज्या ब्रेक थ्रूची नितांत गरज होती तो ब्रेक थ्रू मैदानावरती मंगेशच्या मार्फत पाहायला मिळतो. मी म्हटलं होतं मंगेश एक चांगला खेळाडू आहे आणि म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला जातो. म्हणून तर म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते हैं पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा दाखवला आणि त्या भरोस्याला साजेशी अशी कामगिरी मैदानावरती मंगेशच्या मार्फत नक्की पाहायला मिळते. जब मसले बडे होते अपने टीम के लिए हमेशा मंगेश खडे होते हे त्यांनी सांगून दिलं. आणि पहिल्या 2 बॉलवरती पहिली विकेट जी मात्र प्राप्त झाली आहे, एकही धाव अजून खर्च केली नाहीये. सो गुड पीस ऑफ बॉलिंग एज वी सीन बाय द मंगेश इन द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. आणि अगदी पाहायला गेलं तर म्हटलं जातं की अगर गेंद में हरकत है तो गेंदबाज को बरकत है. व्हेरिएशनचा वापर सातत्याने करणं फार जास्त महत्त्वाचं असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय इथे. तेच करण्यामध्ये प्रयत्न आणि प्रयत्नांती परमेश्वर मिळाला. अगदी 3 चेंडू निर्धाव आहेत. यावेळेस पीक आणि पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहले किया गेंद का इंतजार, फिर किया गेंद पर वार, गेंद को पहुंचा दिया सीमा रेखा पार. आणि हा असेल संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार. मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला, क्रॉस द लाईन, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि त्यानंतर संघर्षमय षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती 21 ऑन द बोर्ड. अनेक सारे मान्यवर मंडळी इथे उपस्थित, त्या सर्व मान्यवर मंडळींचं आपण सहर्ष मनपूर्वक राष्ट्रवादी चषक डोंगर नावेच्या वतीने स्वागत करूया. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट, हो गई गलती हो गई भूल, दांडी 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 गुल. षटकारानंतर क्विक रिप्लाय देत असताना क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवला. सी फॉर कमबॅक करत असताना इथे महत्वाची विकेट झाली आहे प्राप्त. आणि अशा रीतीने धावसंख्या धावफलकावरती असताना 21 गडी गमावलाय. दुसरा दिनेश खेळ समाप्त. आता इनॅट नंबर 4 मैदानावरती रमेश उर्फ बाबू पाहायला मिळेल. पाहूया अक्षय कशा प्रकारची कामगिरी करतोय. बाबू ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅटन बॉल मध्ये संपर्क नाही. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाज विकेट समाप्त होतोय.
करायचं बघा गरजेचं टीम मॉडेल घ्यायचं नाहीये विनंती असेल वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्याची अपेक्षा आहे प्लीज आदर्श 11 दानिवली आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही देखील असं सो तुम्हाला माहिती आहे आयोजन किती अवघड असतं त्यामुळे विनंती आहे चला थोडंसं स्पीडअप करणं महत्त्वाचं राहणार आहे धावसंख्या धावफलकावरती 21 21 धावा धावफलकावरती आहेत जिंदगी जीना आसान नहीं होता बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता जब तक ना पड़े पत्थर भी कभी भगवान नहीं होता आता संघर्ष करावा लागेल कारण दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा आल्यात चांगल्या प्रकारची बॅटिंग रविराज ब्लास्टर जांभुडे या संघाला इथून मात्र होणं गरजेचं आहे ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीणला आपण पाहू शकतो कोळ्याचा बॉल पंचांकडे लाऊड अपील फिंगर अप ओयूटी अपील उचलून धरली आणि पहिल्या बॉलवरती महत्वाची विकेट गोल्डन विकेट झाली आहे कॅरी फलंदाज मयूरची खेळी होत असताना समाप्त परफेक्ट यॉर्कर प्लम्ड विकेटचं पतन झालेलं आहे जबरदस्त बॉल पाहायला मिळाला अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम रविराज ब्लास्टर जांभुडे संघाला चला स्पीडअप करायचं विनंती आहे वेळ वाचवणं फार महत्वाचं राहणार आहे याची आपण नोंद करून घ्यायची अजून एक आपल्याला मॅच कव्हर करायची आहे ती मेगा फिनालेची आहे सो बी फास्ट अँड बी फ्युरियस टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे आदर्श 11 दानिवली प्लीज रिक्वेस्ट असेल मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने त्या रिक्वेस्टचा स्वीकार करा आणि लवकरात लवकर आपण मॅच सुरू करायची आहे मॅच इज ऑन यावेळेस आपटी बार फाईन लेग मध्ये फिल्डर असतील रनआउटचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि इथे बॅकिंगला कोणी नव्हता म्हणून लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते ते म्हणतात मार मात्र जर हिट झालं नसतं तर तेच बोलले असते की का मारलं कारण बॅकिंगला कोण नव्हतं हे फार महत्वाचं आहे मात्र मी म्हणेल इथे मारणं गरजेचं होतं कारण विकेट मिळाली असती जरी एक धाव मिळाला असतं हरकत नाहीये मात्र विकेट प्राइजलेस आहे त्यामुळे जर मारलं असतं तर कदाचित विकेट मिळाली असती तर आनंद दुगणाईत झाला असता यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर असतील एक धाव कंप्लीट होईल एका धावेवरती समाधान मानावं लागेल धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती रविराज ब्लास्टर जांभुडे संघाला माहिती आहे की समथिंग इज बेटर दॅन नथिंग वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो कुछ नाही से कुछ तो सही म्हणून ते सिंगल डबलचा देखील प्रयत्न करतात आणि म्हटलं जातं ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल असते त्याच्यावरती भर टाकणं फार जास्त महत्वाचं आहे गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण यावेळेस देखील अगदी आपल्याला पाहायला मिळेल फाईन लेगच्या दिशेला बॉल गेलाय जिथे फिल्डर असतील एक धाव कंप्लीट होईल लेगबाजची एकदा बॅड आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल धावसंख्या 24 या आकड्यावरती षटकामधील अजून देखील दोन चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय JD11 वाघाचीवाडी संघ इंटू दी मेगा फिनाले ऑफ राष्ट्रवादी ट्रॉफी डुंगनावे पाहूया आता दुसरा संघ कुठला असेल जो मेगा फिनाले मध्ये एंटर होईल यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय चेंडू स्लॉट मध्ये होता डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये A1 क्वालिटीचा राष्ट्रवादी चषक षटकार चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे स्पीडअप करायचं धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे राजेश दादा बोपी जे समाजसेवक आणि उद्योजक आहेत त्यांच्या मार्फत आयव्या जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या लाडक्या क्रीडा रसिक राजासाठी यावेळेस बॉल सीमारेषा पलीकडे एंड इज वेल सो ऑल इज वेल शेवट गोड करत असताना धावफलक जाऊन पोहोचलंय 34 या आकड्यावरती विजयासाठी 35 धावांची आवश्यकता हे समीकरण पाहायला मिळेल चला स्पीडअप करायची विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे
शुभ स्वागतम अथ स्वागतम। याच दरम्यान आपल्या सर्वांच्या लाडक्या दीक्षिता विकास वारगडे मॅम यांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते। कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेविका मॅम आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल। त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत। सुस्वागतम, शुभ स्वागतम अथ स्वागतम। याच दरम्यान दीक्षिताताई विकास वारगडे मॅम यांची उपस्थिती आपल्या सर्वांना याला जरा विनंती असेल लवकरात लवकर धानिवली संघ ओपनिंग पेअर आपण मैदानावरती पाठवायचे। गुणादादा खुणे जे मूर्तिकार देखील आहेत आणि त्यासोबत उद्योजक आणि समाजसेवक देखील आहेत, त्यांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते। त्यांचं करूया सहर्ष स्वागत आणि अनेक साऱ्या मान्यवरांची इथे आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल। सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठे मोठे नाव आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतात। सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांचं आपण करूया यथोचित मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत। धावसंख्या धावफलकावरती आहे जी मात्र 34-35 धावांचं लक्ष पाहूया काय घडेल। 35 धावांसाठी धावतवर्ण नागण्यासाठी दीपवीर बिराडे सर आणि त्यांचा सुमधुर आवाज खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये आपण ऐकणार। थँक्यू सो मच। चला ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेले मल्हारी भोईर आणि त्याच्या सोबतीने आपण बघत आहोत सलामीवरच्या भूमिकेत मंगेश भोईर बाहुबली ऑफ दानिवली, ज्यानं काल क्वार्टर फायनल मध्ये 9 चेंडू 40 धावेची झंझावाती खेळी साकारली होती। तो सध्या बॅटिंग साठी सलामीवरच्या भूमिकेत सेकंड सेमीफायनल सध्या आपल्या समोर रंगतीये। आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत रविराज ब्लास्टर जांभुडे। अक्षय मार्केर तसंच बाबूनं काय जबरदस्त फिनिशिंग टच दिला। इम्पॉर्टंट 10 धावा 2 चेंडू मध्ये त्याच्या बॅटमधून आलेले आहेत। विकेट हॅट्रिक साठी अनिलजी मार्के यांच्या वतीने 500चा कॅश प्राइज असेल तीनही गोलंदाजांना आणि राजेशदादा बोपे यांच्या वतीने आयवा जेलसाठी 200चा कॅश प्राइज आहे। उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना नुकताच ज्यांची शुभ उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली आहे त्या नगरसेविका मुरबाड नगरपंचायतीच्या सौभाग्यवती दीक्षिताताई विकास वारगडे त्यांचं करूयात आपण वेलकम आणि जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे ज्या ठिकाणी बॅटल रंगते। सेकंड सेमीफायनल आपल्या समोर आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरोधात टीम इन ऍक्शन सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते ती अर्थातच रविराज ब्लास्टर जांभुडे। ऑलरेडी मेगा फायनल मध्ये जयदादा 10 पुरस्कृत JD11 जर्मन वाघाची वाडी संघ दाखल झालेला आहे। त्यांच्या अगेन्स्ट कुठला संघ राष्ट्रवादी डोंगरनावे 2025 पर्व दुसरा आणि या दुसऱ्या पर्वामध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखल होईल त्यासाठी ही निर्णायक 3 षटके आहेत। सामन्याला सुरुवात गोलंदाजीसाठी JD अर्थात जय दिघे दोनही टीमला विजयाच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट, ऑल द बेस्ट टू द बोथ टीम। चला अधिकचा वेळ न घेताना फिल्डिंग आता लगेच सेट करा रविराज ब्लास्टर जांभुडे। जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर मेगा फायनल देखील आपल्याला कव्हर करायचे आणि त्यासाठी बॅड लाईटचा इम्पॅक्ट नको। 8 मॅचचं मोठं शेड्यूल ग्रुप स्टेजचं कव्हर झालेलं आहे। सेकंड सेमीफायनल कडे आपण वळलेलो आहोत। हा 9वा सामना आहे आजच्या शेड्यूल नुसार। आरोग्य सुविधा केंद्रावरती स्वर्गीय विक्रांत केने प्रतिष्ठानचे सर्व शिलेदार सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा देखील करूयात आपण वेलकम। मॅच स्टार्ट, सामना सुरू। पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार। बॉलिंग ट्रॅकवर JD अर्थात जय दिघे तर बॅटिंग साठी बाहुबली ऑफ धानिवली मंगेश भोईर। वॉर इट स्टार्ट। पहिला बॉल ऑफसाइडला दिशा दिली, मिडविकेटला फिल्डर फंबल झालेले आहेत। RD होते बॅकअप साठी टीम मधून उपस्थित झालेले आहेत। नवीन 10 चांगला थ्रो आला विकेट किपर एंडला एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल। या सिंगल धावेच्या 6 स्कोरबोर्डवर टीमची टोटल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतीये ती 1 या आकड्यावर। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका आयोजित राष्ट्रवादी चषक डोंगरनावे पर्व दुसरं 2025 मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न एकंदरीत 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यातील 37 संघांचा गाशा गुंडाळला गेला। एक संघ मेगा फायनल मध्ये आणि हे 2 संघ सध्या सेकंड सेमीफायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। ऐतिहासिक वारसा असलेली क्रीडा नगरी ज्यांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झाली ते क्रांतीवीर हुतात्माबाई कोतवाल, क्रांतीवीर हिराजी पाटील आणि त्या समवेत या क्रीडा नगरीचा एक वेगळा इतिहास मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे। सेकंड सेमीफायनल आहे। बॅटिंग साठी स्टॅकर येनला मल्हारी भोईर। फुल लेंथ होता, ड्राइव्ह केला समोर मिडनच्या फिल्डरला बीट करत असताना बॉल मागे नयनचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्याला भेदून चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। कल्पक फटका मल्हारी भोईरची कलात्मक फटकेबाजी आणि त्याची दमदार सुरुवात। बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चौका।
सरांना धावसंख्या 5 ऑन बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. सेकंड सेमीफायनल सध्या आपल्या समोर रंगत असताना टार्गेट सेट झालेलं आहे. सेकंड इनिंग मध्ये 35 धावेचं 5 प्रत्युत्तर दाखल बनवल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये विजयासाठी 30 धावेची आवश्यकता. स्क्वेअर ड्राइव्ह, व्हाट अ शॉट, क्रिकेटचा कलात्मक फटका, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड एक्झिक्यूट, फक्त दिली आहे दिशा आणि खराब केली आहे गोलंदाज. जेडीची दिशा, लागोपाठचा दुसरा चौकार, अनस्टॉपेबल मल्हारी भोईरच्या बॅटमधून या 4 धावा. या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुकाध्यक्ष सन्माननीय श्री दिनेशजी उघडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे, या पण मंचावरती राष्ट्रवादी चषक डोंगरनावे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत, वेलकम. ज्यांची नुकताच उपस्थिती या क्रीडानगरीमध्ये आपल्याला लाभलेली आहे. ब्लाइंड स्विंग ऑफ बॅट, अपील आउट झाले, मात्र पिचिंग फॅक्टर सँडी सरांनी विचारात घेतलेला. पिचिंग डाऊन द लेग स्टिक, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या किंबहुना स्थिर, स्कोर सध्या 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावर. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिनेशजी उघडे यांची नुकताच आपल्या मंचावरती लाभलेली शुभ उपस्थिती, त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. खोलात होता बॉल, ड्राईव्ह केला समोर, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या 35चा पाठलाग करत असताना सेकंड सेमीफायनल मध्ये आदर्श 11 दानिवली क्रिकेट संघाची विदाउट लॉस 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. बॅटिंग साठी पाहिलं तर मंगेश भोईर दाखल होताना पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत, मात्र अधिकचा वेळ घेऊ नका. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे ज्या संघानं स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला, दुसऱ्या दिवशी प्री क्वार्टर मध्ये त्यांनी जर्मान घोरलेला डॉमिनेट केलं आणि सध्याच्या घडीला सेकंड सेमीफायनल मध्ये ते आदर्श 11 दानिवलीच्या अगेन्स्ट इन ऍक्शन. स्विच इट, रिव्हर्स अटेम्प्ट अँड व्हाट अ शॉट, शॉट ॲट द विनिंग बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. स्विच अँड स्वीट इट, बाहुबली ऑफ दानिवली मंगेश भोईरच्या बॅटमधून हा स्विच इटचा तडाखा, बेधुंद, बेफाम, बेचूट, बेधडक फटका, षटकार. पस्तीसचा पाठलाग सूर्य, 16 धावा बनवला गेला. टी मॉडेल बंद करा, मॅच बॉल रिटर्न आलेला आहे. मयूर मार्के सर, मॅच बॉलला सामना कंटिन्यू करा. 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी आवश्यकता त्या ठिकाणी 19 धावेची. 12 बॉल 19 धावा, स्पीडअप अपेक्षित आहे. आदर्श 11 दानिवली आणि त्या समेत रविराज ब्लास्टर जांभुर्डे. यानंतर मेगा फायनल साठी रेडी राहायचं. जेडी 11 जर्मान वाघाची वाडी, लक्ष सुद्धा. बारा बॉल 19 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये विजयाकरता महत्वपूर्ण दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मयूर मार्के सध्या तयार होतो. सरा हा खऱ्या अर्थानं अनोखा योग आहे. ऑफिशियल अंपायरच्या भूमिकेत देखील मयूर मार्के आणि गोलंदाजाच्या भूमिकेत देखील मयूर मार्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना, जास्त वेळ घेत आहे रविराज ब्लास्टर जांभुर्डे. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा, थोडी घाई करा, स्पीडअप अपेक्षित आहे कारण यानंतर मेगा फायनल देखील आपल्याला कव्हर करायचे. सो वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं अपेक्षित सहकार्य अपेक्षित आहे. थोडं स्पीडअप करा, घाई करा. 12 चेंडू 19 धावेची आवश्यकता. बॅटिंग साठी पाहिलं तर लेफ्टी बॅटर मल्हारी भोईर. पहिला बॉल स्विच इट अटेम्प्ट, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल मार्गस होतोय, मात्र फिल्डिंग इनफिल्ड मध्ये तितकी जबरदस्त झालेली आहे. पाठमोऱ्या परिस्थितीत फिल्डर त्या ठिकाणी होते. बॅकअप करण्यात आलेलं आहे. एक सिंगल धाव मिळेल आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफल करते. स्कोर मूव्स ऑन 17 विदाउट लॉस. चेस डाऊन करत असताना टार्गेट 35 धावेचं. 11 चेंडू आता बाकी आहे त्या मॅच मध्ये आणि 11 चेंडूत विजयासाठी अजूनही 18 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल 18 धावा समीकरण. थोडी घाई करा. रविराज ब्लास्टर जांभुर्डे त्याचबरोबर आदर्श 11 दानिवली, कारण मेगा फायनल देखील जास्तीत जास्त षटकांचा सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. 255 करंट व्ह्यूअर्स आपल्या समेत 7 स्टार लाईव्ह इव्हेंट हे ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं जॉईन झाले, त्यांचे वेलकम. हाफ ट्रॅकर मात्र चांगलं टायमिंग मिडलिंग करू शकले नाही. बॉल लॉंगॉनला मिसफील्ड मिस्टेक, दुसरी धाव आणि ती देखील आता पूर्ण करण्यात आलेली की नाही त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत आता मागितली आहे ती ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्के सरांनी. सो टेक्निकल टीम कडे आपल्याला जावं लागेल. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या
ऑफिशियल टेक्निकल कंट्रोल रूमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मल्हारी भोईरची विकेट धोक्यात आहे की तो सुरक्षित आहे त्यासाठी पंचांनी केलेली मागणी. थर्ड अंपायरची रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला. मल्हारी भोईर बाद आहे की नाबाद आहे त्यासाठी आता टेक्निकल टीमचा सपोर्ट आपण घेतलेला आहे. थ्रो चांगला आला, बॅकअप चांगला आला, फलंदाज शॉर्टर ऑफ पिच राहिले आणि मल्हारी भोईर बाद. इट्स आउट. मॅचची प्राइज विकेट. मल्हारी भोईर माघारी परततोय धाव चीजच्या स्वरूपात. फलंदाज बाद. पहिला धक्का आदर्श 11 दानिवलीला. 1+ विकेट येताना पाहायला मिळेल. मल्हारी भोईर बाद झालेले. बॅटिंग साठी पाहिलं तर मिस्टर 360 ऑफ आदर्श 11 दानिवली सागर राणे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, ज्यानं कालच्या दिवसात जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र त्याच स्टँडर्डचं फलंदाजीचं कौशल्य आता या सामन्यामध्ये देखील त्याला आत्मसात करावं लागेल. किंबहुना लक्ष या मॅच मध्ये 10 चेंडू आणि आवश्यकता 17 धावेची. बॅटिंग साठी मंगेश हवं तसं टायमिंग करू शकले नाही. कमी गतीने टाकलेला बॉल, त्यावरती एक सिंगल, फंबल, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा कॉल आहे. मात्र सागरला माघारी धाडलेले. डायरेक्ट हिट जेडीचा प्रयत्न सुरू होता मात्र बॅकअप साठी फिल्डर नव्हते. ओव्हर थ्रोचा कन्फर्मेशन कॉल नाकारता आला नसता, त्याच कारणास्तव मोह त्यांनी आवरलेला आहे. एक धाव धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. ती 35चा पाठलाग करत असताना 18 धावा दाखल करती. 9 चेंडू आणि 9 चेंडूत विजयासाठी 17 धावेची आवश्यकता. 9 बॉल 19 धावा. सिटीज बेग युअर पार्डन. टार्गेट आता मॅच मध्ये 9 चेंडू 16 धावेचं आहे. 10-17 हव्या होत्या. या बॉलवरती सिंगल आली. 9 चेंडू 16 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. 9 बॉल बाकी आहेत. 16 धावेची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला सागर राणे. पूल करण्याचा प्रयत्न. अपील लाऊड मात्र पायावरती चेंडू आदळलाय. पंच तटस्थ भूमिकेत. पंच भीष्मासारखे ठाम आहेत. डॉट बॉलची सांगता दरम्यानच्या कालावधीत होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या किंबहुना स्थिर. स्कोर सध्या 19 धावा. कमालीची कामगिरी या षटकात मयूर मार्केनं केलेली आहे. 4 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा तर सांघिक सफलता मल्हारी भोईरला धावचित त्यानं केलेलं आहे. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांची धडधड आता वाढली आहे. हृदयाचे डोके त्यांचे चुकतायत. उत्कंठावर्धक सामना रंगतोय. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्स मध्ये फिल्डर एंडी त्यांना भेदून बॉल थोडासा डायवर्ट झालाय. सेकंडचा कॉल सुरू आहे आणि तोपर्यंत 2 धावा दरम्यानच्या कालावधीत सहजरित्या मिळताना दिसतील. 2 धावेच्या सोबतीने धावसंख्या दाखल करती. एकूण अंकित झालेली आपल्याला पाहायला मिळते ती सध्याच्या घडीला 21 धावा. 7 बॉल 14 धावेची अजूनही आवश्यकता. हा बॉल आता इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 7 चेंडू 14. स्टेप आउट झाले. कव्हर्स मध्ये खेळतात. फिल्डर टीम मध्ये उपस्थित. फंबल झालेत आणि बॉल त्यांना भेटून कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दबाव आणि तो दबाव क्षेत्ररक्षक झुगारू शकला नाही. त्याच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषा पार. चौकार. आता आवश्यकता 10 धावेची. 2 षटकात 25 बनवल्या गेल्या. फिल्डर डीप मध्ये उपस्थित होते. अजित ज्यांच्याकडून झाली चूक आणि त्याचा मोबदला येणाऱ्या कालावधीत आता मोजावाच लागेल तो रविराज ब्लास्टर जांबुदेला. कारण समोर ऑपोनंट तगडे अर्थातच आदर्श 11 दानिवली. तुम्ही हात धरायची संधी या टीमला दिली तर तो संघ तुमचा पूर्ण खांदाच धरेल. असाच कायचा प्रकार या अगोदर देखील आपण पाहिलेला आहे. खाटेकरच्या विरोधात सेकंड राऊंडचा सामना काय जबरदस्त लढत रंगली होती आणि त्याच दिशेने हा सामना देखील आता हळूहळू वाटचाल करतोय. हळूहळू मार्गस्थ होतोय. अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडू 10 ची आवश्यकता आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. रविराज ब्लास्टर जांभोडे अधिकचा वेळ घेऊ नका. थोडी घाई करा. हरिअप. गोलंदाजीसाठी पियुष बिराडे निर्णायक 3रं षटक. संकटमोचक तारणहाराची कामगिरी तो करेल का? हळूहळू प्रेक्षकांची संख्या या क्रीडानगरीमध्ये वाढलेली. सर्व उपस्थित दर्दी क्रीडा रसिकांचं आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मंचावरती उपस्थित सर्व लाडके अतिथी त्यांचंही स्वागत. ऑनलाईन व्ह्यूवर जे आमच्या सोबत जॉईन झालेत त्या सर्वांचं वेलकम आहे. सेकंड सेमीफायनल आपल्या समोर रंगते. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 6 बॉल आणि आवश्यकता 10 धावेची. पियुषने जर सामना जिंकून दिला तर समाजसेवक तथा उद्योजक नारायणजी उघडे यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे.
स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. रविराज मास्टर जांभुडे, जेडी आरडी अँड ऑल टीम, अनाठाई वेल आपण वाया घालू नका. मयूर, निलेश, स्पीडअप गरजेचं आहे कारण यानंतर मेगा फायनल देखील आपल्याला कव्हर करायची आहे. 296 करंट व्ह्यूवर 7 स्टार लाईव्ह इंडिया वाहिनीच्या माध्यमातून आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. जो न्यूली या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा, बेल आयकॉन हिट करा, प्रत्येक व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर फॉरवर्ड करायला विसरू नका. 6 चेंडू दा, पहिला बॉल, जबरदस्त गोलंदाजी, पहिला बॉल डॉट आलाय आणि मैदानामध्ये शांत केलं, शमवलंय ते बाहुबली ऑफ दानिवली मंगेश भोईरला. श्रीमान विलाजी शेळगे साहेबांची उपस्थिती आपल्याला मंचावरती लाभलेली आहे, ज्यांच्या वतीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं देखील कोऱ्यात वेलकम विनंती आहे. या पण मंचावरती डोंगरनावे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, लोकाभिमुख विद्यमान सरपंच, स्विच हिट, विकेट किपर बीट, बॅट्समन बीट आणि नशिबाची साथ, कौल नशिबाचा लागलाय तो 22चा 4 धावा. आदर्श 11 दानिवलीला लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती असं म्हटलं जातं आणि तोच प्रकार या मॅच मध्ये घडलाय मंगेश भोईर आणि आदर्श 11 दानिवलीच्या बाबतीत. लक फॅक्टर ऑन झाला, मिसफिलचा एक 4 गेला, 22च्या 4 धावा गेल्या. सामना झाल्यानंतर विचार मंथन मात्र करावं लागेल रविराज ब्लास्टर जांभोडेला, कारण संधी एकदा गेली की ती आयुष्यात परत येत नसते. त्याच कारणास्तव वर्तमान काळात तुम्हाला जिद्दीनं, संघर्षानं आणि चिकाटीनं क्रिकेट खेळावं लागते आणि या स्पर्धेसाठी देखील तुम्हाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. लाईन इथे चांगली आहे, बॅटर बीट झालेत, विकेट किपर बीट. पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. त्या ठिकाणी कन्फर्मेशन कॉल आलाय, इट इज फ्रॉम लेग बाईज. ही एक धाव त्या ठिकाणी दाफलकरती ऍड होताना पाहायला मिळेल. सिंगल धावाच्या सहाय्याने धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 30 ऑन बोर्ड, 30 धावा दाफलकरती. मॅच अजूनही बॅलन्स, सामना अजूनही सुस्थितीमध्ये. मॅच मध्ये दोन्ही टीमला समान संधी, मॅचचा निकाल अजूनही लिफाफे बंद, सामना अजूनही गुलदस्त्यात. 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये 5 धावेची आता आवश्यकता. प्रेक्षकांची धडधड हलवला वाढू लागली आहे, प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण आलंय. सामना जिंकेल कोण, मेगा फायनल मध्ये दाखल होईल कोण? जांभुडे के दानिवली. 3 बॉल 5, स्टेप आउट झाले, मिस टाइम फटका आणि झेल स्वीकारलाय. शॉट फाईन लेगला, सागर राणे माघारी परततोय. महत्वाचा धक्का, मॅच मध्ये टर्निंग पॉइंट आणि त्या महत्वाच्या पॉइंटला विकेट आली आहे. मॅच मध्ये वापसी रविराज ब्लास्टर जांभुडेची, सागर राणे परततात माघारी. न्यू बॅटर हार्दिक पांड्या दानिवली, प्रवीण भोईर सध्या मैदानामध्ये दाखल झालेलं आहे. पाठीराख्यांची चर्चा आणि तदनंतर या मॅच मध्ये आलेलं उदाहरण. एक्झॅक्टली सामना जिंकेल कोण, व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, हू विल बी द विनर आणि फायनलचं तिकीट काबीज करेल कोण? 3 चेंडू 5 ची आवश्यकता होती, सागर राणे झेलबाद झाला, तो झेलचीच झाला. आता 2 चेंडू आणि 2 चेंडूत विजयासाठी आवश्यकता 5 धावेची. बॅटर प्रवीण भोईर, कव्हर्स मध्ये जबरदस्त फटका, फिल्डर टीम मध्ये उपस्थित. एक सिंगल आहे, सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण झाल्या की नाही, त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल की नाही हे आता पाहावं लागेल. पंचांचा कन्फर्मेशन कॉल आहे, येस इट इज. तिसऱ्या पंचांची मदत आता घेतली आहे, ती धावचीत अर्थातच धावबादसाठी. टेक्निकल टीमचा सपोर्ट पुन्हा एकदा आपल्याला घ्यावा लागेल. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या ऑफिशियल कंट्रोल वॉर रूम मध्ये आपल्याला जावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता. मंगेश भोईर पॉपिंग क्रीज मध्ये, रिटर्न क्रीज मध्ये परतले की नाही, ते सेफ आहेत की ते बाद आहेत, ते नॉट आउट की आउट, या सगळ्या गोष्टी आणि चर्चेनं उदाहरण आलंय. एक धाव आता किमतीची आहे, दोन्ही टीम साठी महत्वाची आहे आणि त्यासाठी टेक्निकल टीम कडे रेफरल आणि तदनंतर मागणी तिसऱ्या अंपायरची. आणि बॅटर सेफ आहेत, बॅटर इज सेफ. सो या 2 धावा असतील, 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या 32-32. अंतिम 1 बॉल आणि आवश्यकता 3 धावेची. कंपल्सरी चेस हा रूल आहे या टुर्नामेंटचा. सो 1 बॉल मध्ये या 3 धावा आदर्श 11 दानिवलीला बनवाव्याच लागतील. अभी नाही तो कभी नाही, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला, करो या मरो. 1 बॉल 3 दानिवली विरुद्ध जांभुर्डे.
एक बॉल 3 आणि अंतिम बॉल डॉट आणि सेमी फायनल मध्ये दमदार विजय रविराज ब्लास्टर जांभोडेचा. व्हॉट अ मॅच. संपूर्ण गाव मैदानात दाखल झालाय आणि त्यांचं सेलिब्रेशन सुरू झालंय. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ विक्टरी. रिमार्केबल अँड रिमेमेबल मॅच. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन बॉयज.